मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकावर धारदार शस्त्राने हल्ला करणारा आरोपी ओमकार शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे। या हल्ल्यामध्ये आलोक सिंग यांचा मृत्यू झाला होता। किरकोळ वादातून त्याने आलोक सिंग यांच्यावर हल्ला केला होता। हल्ल्यानंतर पळून जाताना तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी या आरोपीला 12 तासात पकडले। ही घटना नेमकी काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या झाली आहे। पोटामध्ये चाकू खुपसून आलोक सिंग यांची हत्या झाली आहे। आलोक सिंग हे मुंबईतील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते। आरोपी चाकूने वार करून फरार झाला होता। पोलिसांकडून ओमकार शिंदे याला अटक करण्यात आली। आलोक सिंग लोकलने विलेपार्लेहून बोरीवलीकडे जात होते आणि त्यावेळी अतिशय क्षुल्लक कारणावरून आरोपीसोबत त्यांची वाचाबाची झाली आणि आरोपीने या माथे फिरूने त्यांना चाकूने वार करत संपवले। तर आलोक सिंग हे विलेपार्लेतील नरसी मोंजी या कॉलेजमध्ये कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये कार्यरत होते। 2024 पासून नरसी मोंजी कॉलेजमध्ये गणिताचे ते प्राध्यापक होते। प्राध्यापक आलोक सिंग यांची माहिती आपण पाहतोय। आलोक सिंग शांत, दयाळू, सभ्य असल्याची सहकारी आणि नातेवाईकांनी माहिती दिली आहे। आलोक सिंग कधीही युक्तिवाद किंवा भांडणात पडत नसत, सहकार्यांची अशी माहिती समोर येते। आलोक सिंग यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसाठी काम केलं आहे। आलोक सिंहांचे 2 वर्षांपूर्वीच लग्न झालंय। मुंबईमध्ये पत्नीसोबत ते राहत होते। तर विलेपार्ले स्टेशनवरून बोरीवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये ते बसले। धक्का लागल्याच्या वादातून आरोपीकडून आलोक सिंहांवर हल्ला करण्यात आला। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। संजय, अतिशय धक्कादायक बातमी ही म्हणावी लागेल मालाडमध्ये घडलेली आहे। रेल्वे स्टेशनवर एक माथे फिरू येतो आणि प्राध्यापकाला मारून निघून जातो। नेमकं काय घडलेलं आहे? निश्चित प्राची, असं जर पाहिलं तर मुंबई लोकलमध्ये दररोज 70 लाखापेक्षा अधिक प्रवासी दररोजचा प्रवास करत असतात। त्यांच्यात प्रवासात चढताना किंवा उतरताना देखील साधा शाब्दिक बाचाबाची होत असते। मात्र काल जो काही प्रकार घडलेला आहे, हा प्रकार जर पाहिला तर अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी अशी घटना या ठिकाणी घडलेली। अवघ्या 33 वर्ष वय असलेल्या कॉलेज प्राध्यापकाचा जो आहे तो बाचाबाचीमध्ये जी मारामारी झाली, त्या मारामारीत ओमकार शिंदेकडून जो आहे तो धारदार शस्त्राने त्याच्या पोटामध्ये हल्ला करण्यात आला आणि याच हल्ल्यात मोठा रक्तस्राव देखील झाला। आपण जर घटनास्थळावर पाहिलं तर या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3च्या मध्ये हा जो भाग पोलिसांकडून जो बॅरिगेटिंग करण्यात आलेला आहे, याच ठिकाणी हा हल्ला झाला होता। आणि या हल्ल्यामध्ये या ठिकाणी जो सिंग नावाचा जो प्राध्यापक होता त्याचा मृत्यू झाला होता। शताब्दी रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलं। मात्र तत्पूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं। मात्र जे प्रोफेसर सिंग होते हे अत्यंत शांत स्वभावाचे असल्याची माहिती देखील समोर येते। मात्र वास्तविक पाहिलं तर जे GRP असतील किंवा RPF पोलीस असतील यांच्याकडून या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती उभं राहून जे आहे ते गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम असतं। मात्र काल जो काय प्रकार घडला त्यावेळेस या ठिकाणी RPFचे जवान देखील नव्हते किंवा GRP देखील नव्हती। मात्र या घटनेनंतर आज GRP पोलिसांकडून RPF कडून देखील आता वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आता आपण जर पाहिलं तर GRPने काही बंदोबस्त वाढवलेला आहे। मात्र घटना घडल्यानंतर अशा प्रकारचा बंदोबस्त ठेवल्यामुळं कुठंतरी प्रवाशांमध्ये देखील आता नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। एखाद्या तरुणाचा जीव जातो आणि त्यानंतर पोलीस प्रशासन संजयजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय 33 वर्षीय आलोक सिंग यांचा मृत्यू झालेला आहे। आरोपी ओमकार शिंदे याने चाकू खुपसून त्यांची हत्या केलेली आहे। आता यावर पोलीस काय तपास करतात आणि या तपासातून काय काय गोष्टी समोर येतात आणि कशा प्रकारे हा तपास पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।